भरधाव कारने आधी स्कूटरला दिली धडक अन रस्त्यावर फरफटत नेली स्कूटर, उडाल्या ठिणग्या तरी थांबेना। सोशल मीडियावर रोज कित्येक अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात। वारंवार चेतावणी देऊनही वाहन चालक भरधाव वेगाने वाहन चालवतात, ज्यामुळे अनेकदा अपघात होतो। सध्या अशाच एका घटनेत धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये लाल रंगाच्या हुंडाई कारने स्कूटरला जोरदार धडक दिल्यानंतर सुमारे 500 मीटरपर्यंत फरफटत नेल्याचे दिसते। रस्त्यावरून स्कूटर फरफटत असताना ठिणग्या उडाल्या आहे, जे पाहून अंगावर काटा उभा राहत आहे। ही घटना PGI पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। व्हायरल व्हिडिओमध्ये एक लाल रंगाची हुंडाई कार स्कूटरला त्याच्या बोनेटच्या खाली अडकल्याचे दिसते आहे। स्कूटरवरील प्रवासी रस्त्यावर पडले, मात्र कारच्या पुढील भागात स्कूटर अडकली आणि चालकाने ती रस्त्यावर फरफटत नेली। अनेकांनी चालकाला थांबण्याचे संकेत दिले, मात्र चालकाने गाडी अधिक वेगाने पुढे नेली। रस्त्यावर स्कूटरच्या घर्षणामुळे चक्क ठिणग्या उडत होत्या, तरी त्याने गाडी थांबवली नाही। रस्त्यावरून जाणारे इतर प्रवासी गाडी चालकाला थांबवण्याचा संकेत देतो, परंतु चालक विनंतीकडे लक्ष देत नाही आणि उलट वाहनाचा वेग वाढवतो। पोलिसांनी घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारचा पाठलाग केला आणि आरोपी चंद्रप्रकाश, जो प्रयागराजचा रहिवासी आहे, त्याला अटक केली। जखमी स्कूटर प्रवाशांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले। लखनौमधील PGI पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली, जिथे कारने स्कूटरला धडक दिली। मीडिया रिपोर्टनुसार स्कूटरवरून दोघेजण मोहनलालगंजला जात होते। चालकाचे नाव चंद्रप्रकाश असे असून तो प्रयागराजचा रहिवासी आहे। आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे। जखमी स्कूटरस्वारांना रुग्णालयात दाखल करून उपचारानंतर घरी सोडण्यात आले। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9, लखनौ।